चौकशी होऊ द्या. चौकशीमध्ये काय खरं काय खोटं ते बाहेर येईल. आणि राजीनामा 13 वर्ष तर लोकांच्या डोळ्यामध्ये धुळफेक करत आला. आता राजीनामा देऊन नवीन धुळफेक करू नका. आता याची चौकशी होईपर्यंत जसं श्रद्धे अडवाणीजी यांनी हवाल्यात नाव आलं नाव, तरीही लोकसभेची पायरी चढली नाही. शेवटी लोक राजकारणामध्ये येतात आणि जातात, कोणामुळे राज्य थांबत नाही. कदाचित काही क्षणापुरते हे राजीनामा नाट्य असू शकतं, पण एक जनतेच्या मनात निश्चित झालाय की 2014 नंतर हे कधीही परत येऊ शकणार नाही. आणि म्हणून याची चौकशी होईपर्यंत जर ते आपल्या भूमिकेवर ठाम राहत असतील तर त्याचं अभिनंदन करणारा मी विरोधात असलो तरी आता पृथ्वीराज चव्हाणजी किती दबतात यावर हे अवलंबून आहे. हे सर्व दबावतंत्र आहे आणि हे दबावतंत्राचा उपयोग करून या पद्धतीने हा प्रयत्न ते करत आहेत. हा प्रयत्न यशस्वी होऊ नये एवढीच गणपती बाप्पाला आमची विनंती आहे